नमस्कार, जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी। शरद इन्स्टिट्यूट आविष्कार संशोधन स्पर्धेत उत्कृष्ट, आंतरराज्यस्तर स्पर्धेत 2 प्रकल्पांना पुरस्कार। यड्राव येथील शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला आविष्कार या संशोधन प्रकल्प स्पर्धेत द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला। या स्पर्धेत शरदच्या 2 प्रकल्पांना हा पुरस्कार मिळाला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशिक्षण विद्यापीठ लोणेरे येथे राज्यस्तरावरील स्पर्धा संपन्न झाली। यामध्ये 2 प्रकल्पांचं सादरीकरण झालं। यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून 26 विद्यापीठातील शेकडो महाविद्यालय व संघ सहभागी झाले होते। यामध्ये इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी विभागात महाविद्यालयाला यश मिळालं। इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील सुयश पांडे, ऋतुराज पाटील, मोहक सिद्धगोंडा, महेश अवलकी यांनी गतिशीलता, माइंड्स, पाल्सी, अमियोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस, कॉडा इक्विना रुग्णांसाठी AI सशक्त स्टँडर्डसह संभाव्यता सोडवणे हा संशोधन प्रकल्प डॉक्टर सचिन गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला। त्याला द्वितीय क्रमांक मिळाला। तसेच मेकॅनिकल विभागातील अथर्व जोशी, वैभव चौगुले, रोहन ठोमके, हर्षवर्धन कामत, हर्षवर्धन जाधव या विद्यार्थ्यांनी मानवी पायाच्या खालच्या आणि वरच्या गुडघ्यांसाठी सक्रिय प्रोस्थेटिक घोटा हा संशोधन प्रकल्प प्राध्यापक अवेस अहमद हुसेनी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला। त्याला तृतीय क्रमांक मिळाला आहे। विद्यार्थ्यांच्या लपलेल्या नाविन्यपूर्ण वैज्ञानिक प्रतिभा ओळखून त्यांना संशोधन क्षमता विकसित करण्यासाठी संधी प्रदान करणे, तसेच संशोधनाचा दर्जा वाढवण्यासाठी संशोधकांमध्ये स्पर्धात्मकता निर्माण करणे या उद्दिष्टांसह विद्यार्थ्यांमध्ये संशोधनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचे तात्कालिक माननीय राज्यपाल आणि महाराष्ट्र राज्यातील विद्यापीठांचे कुलपती यांनी 2006-07 या शैक्षणिक वर्षापासून आविष्कार महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ संशोधन अधिवेशन सुरू केले आहे। आविष्कारचे महाविद्यालयीन समन्वयक डॉक्टर सचिन गुरव, प्राध्यापक धनश्री बिरादार यांच्यासह महाविद्यालयातील डीन, विभाग प्रमुख, प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले। संस्थेचे अध्यक्ष आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अनिल बागणे यांनी यशस्वी विद्यार्थी, प्राध्यापक यांचं अभिनंदन केलं। आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि हो, स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा। पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल।